आणि या म्हणीमधलं एक आहे की कारभार जर चुकीचा असेल, वेंधळट असेल, जमा खर्चाचा जर त्यामध्ये ताळामेळ हुकला असेल तर त्याला तुगलकी कारभार म्हणतो. असाच तुगलकी कारभार देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे. मात्र या तुगलकी कारभारासोबत मी सदरचा आपल्याला पहिले सांगितलेला जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमातून क्रूर जे शासन आहे, ही क्रूर जी सरकारचा कार्यपद्धती आहे ही डोळ्यासमोर आली आणि ती आल्यानंतर औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार एक असल्याबद्दल मी बोललो. आणि हे माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे, कारण मी आज टिळकांच्याही गावामध्ये आहे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी शिकवलेला आपल्याला जो स्वाभिमान आहे, तो स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच, हे जसं त्यांनी ठणकून सांगितलं होतं तसंच मी माझ्या विधानाच्या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय माजी अध्यक्षांच्या गावातून या ठिकाणी माझ्या देखील विधानावर माफी मागावी, ही जी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी केली आहे त्यानंतरची माझी पहिली पत्रकार परिषद आहे आणि त्यांनाही मी सांगू इच्छितो की मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही.